विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टी बी लर्निंगमध्ये. मित्रांनो, आज आपण इंडियन आर्मीची जी टेक्निकलची क्वेश्चन पेपर आहे टेक्निकलची ती डिटेलमध्ये पाहणार आहोत. म्हणजे क्वेश्चन आणि ॲन्सर पण डिटेलमध्ये पाहणार आहोत, कसे सोडवायचे वगैरे. मग चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला, सूर्य से निकलने वाली खतरनाक अल्ट्रावायलेट किरणों से पृथ्वी में जाने में कौन रोकता है. त्याचा पहिला ऑप्शन आहे एक्सोस्फियर, ओझोन परत, चुंबकीय मंडल, इनमें से कोई नाही. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, जी सूर्याची किरणे येतात ती ओझोनची छत्री असते. ओझोन छत्री म्हणतात त्याला. ओझोनची छत्रीपासून वाचतं, म्हणजेच ओझोन परत. याचं ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पहा, मछलियाँ के द्वारा शोषण करती है. मग मासे शोषण कशा थ्रू करतात. मग त्वचा, फेफडे, गलफडे, इनमें से कोई नाही. गलफडे म्हणजेच कल्ल्याद्वारे शोषण करतात मासे. त्यानंतर पहा, आता इथं क्षेत्रफळावर एक प्रश्न विचारला आहे. पहा आता, एक कमरे की लंबाई 10 मीटर, चौड़ाई 5 मीटर और ऊंचाई 5 मीटर है. कमरे के दीवारों पर 75 सेंटीमीटर चौड़ा कागज़ लगवाने खर्च 10 रुपये प्रति मीटर की दर से होता है, तो कुल खर्च क्या होगा. मग आता हे कशा प्रकारे सोडवणार तुम्ही. तर कमऱ्याच्या अगोदर क्षेत्रफळ काढू. आता लांबी, रुंदी आणि उंची दिली. मग 10 गुणिले 5 गुणिले 5 आणि त्यानंतर दीवारों पर 75 सेंटीमीटर चौड़ा कागज लगवाने का खर्च. इथं मीटरमध्ये दिलं आहे, हे म्हणून याला डायरेक्ट आपण 75 करणार भागिले 10. हे जर सोडवलं तुम्ही तर 1800 काहीतरी येतं, 1895. म्हणजेच आता याच्यामध्ये हे दिलेलं नाही, मग डायरेक्ट उत्तर शोधायचं. मग जवळचं उत्तर शोधायचं. मग जवळचं किती, 2000, म्हणून उत्तर आलं आपलं 2000. त्यानंतर पहा आता चौथा प्रश्न, सबसे अधिक प्रत्यास्थ पदार्थ हे. म्हणजेच त्याला आपण व्हिस्कोसिटी म्हणतो इंग्लिशमध्ये. व्हिस्कोसिटी कोणत्या पदार्थाची जास्त आहे. बिस्मथ नाही, क्वार्टज नाही, चांदी नाही, लोहा. व्हिस्कोसिटी नाही म्हणता येणार त्याला, प्रत्यास्थ क्वार्टज. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, क्वार्टज. त्यानंतर पहा, पत्तियाँ ... के कारण हरी होती है. मग पहा, पाणी, प्रकाश, जाईलम, हरितलवक. याचं उत्तर आहे हरितलवके. आणि याच्यात हरितलवके थ्रूच म्हणजे शोषण केलं जातं. त्यानंतर आता पहा पुढील प्रश्न 6 नंबरचा, किसी ऊष्मा का स्थानांतर उच्च ताप से निम्न ताप को जिसके अणु में वास्तविक द्रव्यमान की गति द्वारा होता है. मग आता तुम्हाला माहीत असेल, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन या उष्णतेच्या 3 प्रकारच्या कंडिशन आहेत उष्णता वहन व्हायच्या. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. मग आता इथं काय म्हणलं आहे, म्हणजे जास्त तापाकडून कमी तापाकडे. मग कशा थ्रू जातं, संवहन. म्हणजे त्याला कन्व्हेक्शन म्हणतो इंग्लिशमधून. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, 2 प्रतिरोध क्रमशः 1 ओम और 2 ओम को समानता में जोड़ा जाता है. प्रतिरोध का संयोजन ... बराबर है. मग आता तुम्ही पहा, याच्यामध्ये विज्ञानामध्ये शिकलाच असताना ओमचा नियम. त्यानुसार जर आपण सॉल्व केलं तर याचं उत्तर येतं -1 इंटू 2 भागिले 1 + 2. याचं उत्तर येणार. त्यानंतर पहा, यौगिक में से BCNF और सिलिकेट के गैर धातु चरित्र के अनुसार सही क्रम कौन सा है. मग आता इथं पहा, सही क्रम त्यांनी विचारला आहे. पहा, सिलिकेटपेक्षा ब्रोमियन जास्त हे, त्यानंतर कार्बन, त्यानंतर नायट्रोजन आणि त्यानंतर फॉस्फरस. हा तो क्रम ह्या क्वेश्चननुसार येणार. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, ऑस्कर पुरस्कार ... क्षेत्र में योगदान के लिए दिया जाता है. हे बऱ्याच मुलांना माहीत पण असेल. चित्रकला, शिक्षा, सिनेमा, संस्कृती. सिनेमामध्ये दिला जातो.
त्यानंतर पहा आता एक बहुभुजीय के विकर्ण 44 है तो उसकी एक भुजा की संख्या क्या होगी. मग आता बहुभुजीय विकर्ण म्हणजे परिमिती विचारलेला आहे. परिमिती काय असते, याची परिमिती जर 44 असेल तर एक बाजू विचारलेली आहे. मग 44 भागिले 4, मग याचं उत्तर येणार 11. म्हणजेच 11, त्याची एक बाजू 11 युनिट दिलेलं नाही म्हणून एक बाजू 11. त्यानंतर पहा आता 11वा प्रश्न. यदि एक लेंस की शक्ति क्रमशः 3D व -2D है तो संयोग की शक्ति होगी. तर याचं उत्तर आहे -2D. त्यानंतर 12वा प्रश्न. पृथ्वी की सतह पर पलायन वेग क्या है. पलायन वेग बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे 11.2, पण 1 किलोमीटर पर सेकंद. हे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल. ज्यावेळेस मंगळावर मंगळयान सोडत होतो त्यावेळेस ही गोष्ट चर्चेमध्ये होती. म्हणजे जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर एखादी वस्तू पाठवायची असेल तर तिचा वेग एका सेकंदाला 11.2 किलोमीटर असायला पाहिजे. एवढी शक्ती त्यांनी जनरेट केली पाहिजे, तरच ती जी वस्तू आहे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाऊ शकते. त्यानंतर आता पहा, SI पद्धती में बिजली का इकाई क्या है. म्हणजेच SI पद्धतीत जो आपला इलेक्ट्रिक करंट आहे त्याचं युनिट विचारलेलं आहे. म्हणजेच आता पहा, कुलोम नाही आहे, ओहम तर रोधाचा आहे, कुलोम, त्यानंतर म्यू पण नाही, ॲम्पियर याचं उत्तर आहे ॲम्पियर. आणि कुलोम जे आहे ते विद्युत धाराचं आहे, याचं उत्तर आहे. इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट आहे ॲम्पियर. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न. झिंक ऑक्साइड का दूसरा नाम क्या है. इप्सम साल्ट, गोबर गॅस, फिलोसोफर्स वूल, टार्टारिक ॲमेटिक. त्याचं झिंक ऑक्साइडचं दुसरं नाव काय आहे, फिलोसोफर्स वूल. त्यानंतर पहा आता निम्न में से कौन ऊर्जा का अक्षय स्रोत है. म्हणजे अक्षय म्हणजे कायमस्वरूपीचा. त्यानंतर पहा, कोयला नाही, प्राकृतिक गॅस नाही, पेट्रोलियम नाही. मग हवा असा एक ऊर्जेचा अक्षय स्रोत आहे की तो संपू शकत नाही. त्यानंतर पहा आता लाल रिबन हरे बल्ब के ऊपर कैसे दिखाई देते. तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन शिकला असताल मित्रांनो. त्यानंतर पहा, हरी, केसरी, गुलाबी, काली. लाल आणि काळा, जर लाल आणि हिरवा रेड अँड ग्रीन जर एकत्र केला तर त्याच्यापासून ब्लॅक तयार होतो. तर याचं उत्तर आहे काली दिखाई देगी. त्यानंतर पुढील प्रश्न. किस नदी को नमक की नदी कहा जाता है. तर पाहता ऑप्शन गंगा, कृष्णा, लुनी, गोदावरी. तर लुनी या नदीला नमक, मिठाची नदी म्हटलं जातं. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न. विद्युत से लगी आग बुझाई जाते है. एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमुळे जर आग लागली तर ती कशाने विझवणार. पाणी, ड्राय आईस, मिट्टी, इनमें से कोई नहीं. तर याचं उत्तर आहे मिट्टी. म्हणजेच माती टाकून विझवली जाते. पाण्याने का विझू शकत नाही, कारण की जो करंट आहे तो पाण्या थ्रू सप्लाय होऊन अजूक आग लागण्याची शक्यता असते किंवा माणसाला शॉक बसण्याची शक्यता असते. त्यामुळं मातीने ही आग विझवली जाते. त्यानंतर पहा, नाभिकीय संलयन क्रिया होती है. न्यूट्रॉन बम, हायड्रोजन बम, न्यूक्लियर रिॲक्टर, इनमें से कोई नाही. हायड्रोजन बम म्हणजेच त्याला हायड्रोजन फ्युजन म्हणतात. त्यानंतर आता पहा पुढील प्रश्न. 32 डिग्री फॅरेनहाइट बरोबर डिग्री सेल्सिअस. मग आता डिग्री कन्व्हर्टर जर फॉर्म्युला तुम्हाला माहीत नसेल
तर तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. F-32/9 बरोबर सेल्सिअस भागिले 100. हे फॉर्म्युला अजून एक फॅरेनहाइट, केल्विन आणि डिग्री सेल्सिअस हे स्केल जर तुम्ही पाहिली तर 32 डिग्री फॅरेनहाइट हे 0च्या बरोबर असतं, 0 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आता पुढील प्रश्न पहा. आंसू गैस के संग इथेन, इथेनॉल, इथर, क्लोरोपायफ्रिन. त्याचं उत्तर आहे क्लोरोपायक्रिन. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न. आता जीकेचे प्रश्न चालू झालेले आहेत. भारतीय संविधान के निर्माता कोण आहे? तर ही सांगायची गरज नाही कोणाला. पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर. तर याचं उत्तर आहे, जे संविधान लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर क्रमांक सी. त्यानंतर आता पुढील प्रश्न पहा. 23वां प्रश्न. परमाणु भट्टी में न्यूक्लियर को कंट्रोल करने के लिए प्रयोग किया जाता है. मग आता त्याचा ऑप्शन आहे मोटरेट, कंट्रोल रॉड, थर्मल न्यूट्रॉन्स, इनमें से कोई नहीं. तर त्याचं उत्तर आहे मोटरेट. त्यानंतर पहा 24वां प्रश्न. सबसे स्थिर NB10 का कॉन्फिगरेशन ... है. स्क्विड, एलिसपर्ड, स्टेगर्ड, एंटी कन्फर्मर. तर याचं उत्तर आहे अँटी कन्फर्मर. त्यानंतर पहा आता हल करो म्हणजे बॉडमास थेरमवर एक जो बॉडमास रूल आहे त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे गणिताचा. मग आता याला सोडवायचं. मग आता काय दिलं आहे आपल्याला 8 गुणिले 6. परत लिहितो मी, थांबा. 8 गुणिले 6 कंसामध्ये 2/3 गुण इथं भागाकार आहे. भागाकार काय दिले 4/9 कंस पूर्ण गुणिले 2/3. आता सुरुवातीला काय करणार आपण कंसातल्या हे सोडवणार, क्रिया सोडवणार. आता भागाकार आहे, याला जर व्यस्त केला तर इथं गुणाकार होणार. मग हे सोडून घ्यायचं. मग काय होणार 9 दुने 18, 3 चौक 12. मग याला 6ने जर भाग दिला 6 18 आणि 6 दुने 12 हे संपलं. त्यानंतर आता इकडं हे गुणिले करायचं कंसाच्या बाहेरचं 2 आणि हे खालचे 3. मग 3 दुने 6, 2 6. मग 6 1 6 म्हणजे 3 दुने म्हणजे 6 1 6, 1 आला इथं गुणाकार. त्यानंतर काही इकडं काही समोर काहीच उरलं नाही, मग इथं उरलं फक्त 8 गुणिले 6, म्हणून याचं उत्तर 6 8 48 हे आलं उत्तर त्याचं. त्यानंतर पहा आता पुढील उदाहरण. 26वें नंबरचं. रॉकेट के प्रयुक्त विशेष प्रकार के ईंधन का नाम क्या है? नोदक, सोलर, विशेष तेल, इनमें से कोई नहीं. याचं उत्तर आहे विशेष तेल, म्हणजेच त्याला व्हाईट पेट्रोल सुद्धा म्हणतात. व्हाईट पेट्रोल. रॉकेटमध्ये वापरले जाणारं जे पेट्रोल आहे त्याला व्हाईट पेट्रोल, इंधन आहे त्याला व्हाईट पेट्रोल म्हणतात. आता त्यानंतर पहा. एक सायकल 12% लाभ पर बेची, यदि 800 में खरीदी हो तो कितने में बेचा. मग आता एका सायकल 12% नफ्यावर विकली. मग आता 800 या संख्येचे 12% काढायचे. तर मग पहा आता 800 बरोबर जर 100% असेल तर मग 12% किती. मग याला तिरकस गुणाकार करून काढायचं भागिले 100. मग आता 1 0 2 0 1 0 2 0 कटले, 12 8 96 म्हणजेच 8096 रुपये. तर त्या सायकलची किंमत म्हणजे आपल्याला पूर्ण किंमत 896 रुपये भेटणार आहेत.
896 रुपये किंमत होती त्या सायकलची. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न 28 नंबरचा. डाइन पर सेंटीमीटर डॉट काय युनिट आहे? डाइन कशाचे युनिट असतं? बलचं असतं. पृष्ठ सरफेस टेन्शनचं तर वेगळं असतं, न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर कार्याचं जे असतं वर्क, कार्याचं जे युनिट असतं ते असतं न्यूटन. त्यानंतर म्हणून याचं उत्तर बल. त्यानंतर पहा आता डॉट हड्डी मानव की टांग में पाई जाती है? फिमर. याचं उत्तर आहे फिमर. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणती हड्डी मानवी शरीरातील सर्वात मोठी हड्डी आहे, हाड आहे? तर त्याचं उत्तर आहे फिमर. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न 30 नंबरचा. यदि एक बेलन की त्रिज्या 2 गुना हो जाए तो उसका आयतन कितना गुना बढ़ जाएगा? एका बेलनची त्रिज्या दुप्पट जर केली तर त्याचं आयतन किती होणार? 7 पट होणार. त्यानंतर पहा आता रासायनिक समीकरण लिखने में एरो चिन्ह किसका प्रतीक है? ज्यावेळेस आपण रासायनिक अभिक्रिया लिहितो त्यावेळेस असा जो बाण आहे हा कशाला दाखवतात? गॅस अवस्था, द्रव अवस्था, ठोस अवस्था, किलेल अवस्था. तर याचं उत्तर आहे गॅस अवस्थेसाठी. आणि ठोस अवस्था जर असेल तर असं दाखवतात, कारण की ते खाली तळाला जमा होतं. आणि गॅस अवस्था असेल त्याचं म्हणजे ऊर्ध्वपातन होऊन वर हे होऊन जातं. त्यानंतर पाहता पृथ्वी पर पाया जाने वाला दुर्लभतम तत्व क्या है? टेलुरियम, अस्टाटीन, फ्रान्सियम, मर्करी. त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फ्रान्सियम. त्यानंतर पहा आता उस वृत्त का व्यास क्या होगा जिसका क्षेत्रफळ 3850 वर्ग मीटर आहे? मग आता आपल्याला व्यास म्हणजे डायमीटर विचारलेला आहे. मग डायमीटर काढायचं सूत्र काय आहे तुम्हाला माहितीच असेल. वर्तुळाचं क्षेत्रफळ जर काढायचं सूत्र जर लिहिलं आपण तर त्याचं क्षेत्रफळ आहे पाय आर स्क्वेअर. तर आता इथं काय विचारलंय आपल्याला? डायमीटर विचारलंय. मग आता क्षेत्रफळ तर दिलेलं आहे, मग किमती ठेवू आपण. 38, 50 बरोबर पायची किंमत काय ठेवणार? 22/7 गुणिले आरचा स्क्वेअर. आता त्यानंतर आता हे 7 इकडे जर नेलं तर गुणिले होणार, आणि हे 22 इकडे आणले तर भागिले होणार. मग याला जर सोडवलं आपण 11 2 22, 11 3 33, उरले 5, 11 5 55, 1 0. मग आता काय होणार पहा, शेवटी आपलं हे इथले 7 आणि त्यानंतर 350 आणि खाली 2 होते. मग याला जर केलं 175. मग आता परत 175 गुणिले 7, त्याचं उत्तर येणार 1225 गुण हे केला तर मग आता 1225 आर स्क्वेअर आला आपलं. हे सूत्रानुसार जर केलं तर मग आर स्क्वेअर आहे. मग 1225 कशाचा वर्ग आहे? 35चा वर्ग आहे. आणि आपलं सूत्र काय होतं? पाय आर स्क्वेअर. म्हणजेच आरचा म्हणजे रेडियस काय असते आपली? 2r असते. 2r. मग याचं डायमीटर व्यास किती असणार? 70. 35 दुने उत्तर असणार 70 मीटर. त्यानंतर पहा आता 24 क्वेश्चन 34. निम्न में से तुच्छ ताप चालक धातु कौन सी है? मग पहा टीन, बिस्मथ, सीसा, पारा. तर याचं उत्तर आहे पारा. त्यालाच आपण मर्क्युरी म्हणतो. त्यानंतर पहा परमाणु में एक जैसा डॉट होता है तो उसको आइसोटोप बोलते हैं. आता परमाणूमध्ये मग पहा प्रोटॉनची संख्या जर एकसारखी असेल तर त्याला आयसोटोप म्हणतात. आणि ज्यावेळेस
इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असेल तर त्यांना आयसोबार म्हणतात, पण याचं उत्तर आहे प्रोटॉन की संख्या. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न 36 नंबरचा. किसी सेल का EMF मापने वाले यंत्र को क्या कहते हैं. आता EMF म्हणजे काय मित्रांनो, EMF म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. EMF म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि ते कोणत्या यंत्राने मोजलं जातं. गौस मीटर. व्होल्ट मीटरने तर इलेक्ट्रिक करंट मोजला जातो. त्यानंतर गौस मीटर याचं उत्तर आणि पोटेन्शिओमीटर त्या यांनी पोटेन्शियल डिफरन्स मोजला जातो. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न. यदि 3% प्रति वर्ष की दर से ब्याज 36 रुपये तो 3 वर्ष का मूलधन क्या होगा. आता मूलधन म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये पहा आता सरळ व्याजावर प्रश्न आहे. हा मुदत विचारलेले आहे, मुद्दल विचारलेले आहे. मग आपलं सूत्र काय असतं. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मग आता किमती ठेवू आपण याच्यात. आता सरळ व्याज किती दिलं आहे आपल्याला 36 रुपये बरोबर दर किती दिला आहे 3 गुणिले वर्ष किती दिले 3 वर्ष. त्यानंतर मुद्दल काढायची म्हणून मुद्दलच्या जागेवर x ठेवलं. त्यानंतर भागिले 100. आता मग 100 जर हे इकडे गेले तर खाली भागिले मग गुणिले होणार. त्यानंतर हे 3 गुणिले 3 इकडे आणले भागिले होणार 3 गुणिले 3. याला जर सोडवलं आपण तर पहा 3 1 3 3 2 6. त्यानंतर हे 3 3 चौक 12 म्हणजे 100 गुणिले 4 100 गुणिले 4 उत्तर आलं तुमचं 400 रुपये. तर जी मुद्दल असणार आहे तुमची 400 रुपये. त्यानंतर पहा भगवान महावीर का जन्मस्थान कहाँ है. कपिलवस्तु, वैशाली, पाटलिपुत्र, तक्षशिला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वैशाली. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. एक विद्युत बल्ब जिस पर अंकित है 220 वोल्ट माइनस 100 वैट, यदि यह 110 वोल्ट पर कार्य करता है तो उसकी शक्ति व्यय होगा. तर 25 वॅट 100 वॅट 400 वॅट इनमें से कोई नहीं. तर याचं उत्तर आहे 25 वॅट. पहा आपल्या घरातील जो बल्ब असतो येलो कलरचा लाईट येते त्याच्यामधून त्याच्यावर हे दिलेलं असतं, त्यावरच हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न 40 नंबरचा क्वेश्चन. गिरती हुई तत्व की क्या विशेषता है. आता पहा गुरुत्वाकर्षण, चाल, त्वरण. याचं उत्तर आहे गिरती हुई तत्व का क्या विशेषता होती है. ज्यावेळेस आपली वस्तू वरून खाली पडते ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुरुत्वाकर्षण. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. यदि दो आवेशों के मध्य दूरी को 2 गुना कर दिया जाए तो उनके मध्य बल पहले से होगा. ऑप्शन आहे 2 गुना 1/4 गुना 4 गुना कोई बदलाव नाही. तर याचं उत्तर आहे 1/4. मग आता जर आधी एवढी दूरी होती नंतर एवढी प्लस एवढी केली तर त्याचा आवेशवर काय परिणाम होणार आहे, म्हणजे तो 1/4 म्हणजे 1/4 भाग होणार आहे. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न 42 नंबरचा. सबसे हलकी धातु का नाम क्या है बताओ. त्याचं उत्तर आता पर्याय आहेत मॅग्नेशियम, सोडियम, लिथियम, इनमें से कोई नहीं. याचं उत्तर आहे लिथियम. त्यानंतर आता पहा 43 नंबरचा क्वेश्चन. निम्नलिखित में से कौन कभी भारत का वित्त मंत्री नहीं रहा. जे वित्त मंत्री आहे तो खालीलपैकी कोण राहिलेलं नाही आहे. मग त्याचे ऑप्शन आहेत यशवंत सिन्हा, कमलनाथ, श्री पी चिदंबरम आणि मनमोहन सिंग.
त्याचं उत्तर आहे श्री कमलनाथ. कमलनाथ ही व्यक्ती कधीच भारताचे वित्त मंत्री राहिलेली नाही आहे. त्यानंतर पहा, भारत के केंद्र शासित प्रदेशों की कुल संख्या कितनी है? आधी ही मित्रांनो 7 होती, आता ही 9 आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर पहा, इंडिया गेट किस शहर में स्थित है? इंडिया गेट दिल्लीला स्थित आहे आणि मुंबईमध्ये आहे ते गेटवे ऑफ इंडिया आहे. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, इंडिया गेट दिल्लीला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, 1 HP में कितने होते? पहा मित्रांनो, आता जी आपली मोटर असते, घरातील मोटर असते पाणी उपसायची वगैरे, ते आपण म्हणतो किती? 1ची, म्हणजेच ते 1 HP. HP म्हणजे काय असतं? हॉर्स पॉवर असतं. हॉर्स पॉवर असतं. मग 1 हॉर्स पॉवर बरोबर किती असतं? 746 वॅट, किंवा त्याला तुम्ही जूल म्हणू शकता. त्यानंतर पहा आता बुद्धिमत्तावर क्वेश्चन आहे. एक आदमी दक्षिण दिशा की ओर मुंह किए खड़ा है, वही घड़ी की सुई की दिशा के विपरीत 135 डिग्री मुड़ जाता है और उसके बाद घड़ी की सुई की दिशा के अनुरूप 180 डिग्री पर मुड़ जाता है. अब वह किस दिशा में की ओर मुंह किए खड़ा है? आता त्यानंतर तुम्हाला प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. आता जे दिशावरील जे प्रश्न विचारलेले असतात ते कसे सोडवायचे? सर्वात आधी आपण दिशा आखून घ्यायच्या. पहा, हे आखवलं, वरती उत्तर, खाली दक्षिण, इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम. आता काय म्हटलंय त्यांनी? सर्वात आधी पहा, एक आदमी तो दक्षिण दिशा की ओर मुंह किए खडा आहे, म्हणजे इथं त्याला उभा केला, इकडं तोंड करून. त्यानंतर पहा, वह घडी की सुई की दिशा के विपरीत. विपरीत म्हणजे इथून तो घडीच्या घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरतो. किती फिरतो? 135 डिग्री. मग आता इथून एवढं जर काढलं आपण, हे असतं 90 डिग्री. त्यानंतर 90 + 45 म्हणजे इथं निम्म्यात येणार ते, म्हणजेच 135. इथं आला तो. त्यानंतर काय? और उसके बाद घड़ी की सुई की दिशा के अनुरूप, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 180 डिग्री मुड़ जाता है, तो वह किस दिशा की ओर मुंह किए खड़ा है. आता इथून 180 फिरतोय तो, इथून या स्थितीवरून. इथून जर 90 जर फिरला तर इथं येणार तो. 90 जर फिरला तर इथं येणार, आणि इथून 90 फिरला तर इथं. म्हणजे आता त्याचं जे तोंड आहे ते कोणत्या दिशेला आहे? तुम्ही पहा आता, पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये, म्हणजेच त्याचं उत्तर आहे दक्षिण पश्चिम. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, अर्जुन पुरस्कार कब सुरू किया गया था? अर्जुन पुरस्कार 1952, 1961, 1965, इनमें से कोई नाही. तर याचं उत्तर आहे 1961. आणि जो आपला भारतरत्न पुरस्कार आहे हा 1958 पासून चालू केला होता, हे पण लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न, रघुवंश नामक पुस्तक ... ने किसने लिखी थी? तर त्याचं पर्याय आहेत तुलसीदास, सूरदास, कालिदास, वाल्मिकी. तर याचं उत्तर आहे कालिदास. त्यानंतर पहा आता शेवटचा प्रश्न, एक सिलेंडर की त्रिज्या और ऊंचाई का अनुपात 5:7 है और उसका आयतन 550 सेंटीमीटर है, तो इसकी त्रिज्या ज्ञात करे. मग आता काय करायचं आहे? सिलेंडरची आपल्याला त्रिज्या विचारलेली आहे. मग आता काय करणार तुम्ही? इथं सिलेंडरची त्रिज्या विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला जे फॉर्म्युला असतो सिलेंडरचा त्रिज्या काढायचा. तर मग आता पहा, जो फॉर्म्युला असतो सिलेंडरचा, 1 मिनटं. R बरोबर, मी पुसतो, R बरोबर फॉर्म्युला काय असतो? वर्गमुळात व्हॉल्यूम भागिले पाय h, म्हणजेच हाईट. आता यात जर किमती ठेवल्या तुम्ही तर पहा, आपल्याला काय रेडियस विचारलेला आहे. व्हॉल्यूम किती दिला आहे? 550 सेंटीमीटर. मग ही ठेवली इथं 550 सेंटीमीटर. त्यानंतर भागिले पायची किंमत किती? 22/7 गुणिले
उंचीचा अंक घेतला आपण 7. मग आता इथं 7 ते 7 कटले. त्यानंतर वर्गमुळात 550 भागिले 22 याला जर सोडलं तुम्ही तर याचं उत्तर येतं 5. म्हणून याचं उत्तर 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे ही पूर्ण क्वेश्चन पेपर होती. धन्यवाद.